नमस्कार मित्रांनो. काल कोणता क्रिकेटपटू निवृत्त झाला असं काय म्हणतात निलेश दादा? आपले अजिंक्य रहाणे की. बरोबर. चला तर मग आज जाणून घेऊया अजिंक्य रहाणे यांच्याबद्दल. भारतीय क्रिकेटच्याला अनेक महान फलंदाज लाभले आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली यांच्याप्रमाणेच आपल्या शांत स्वभावाने, उत्कृष्ट तंत्रज्ञ आणि संयमी फलंदाजीने भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे अजिंक्य मधुकर रहाणे. मैदानावर अत्यंत शांत राहून संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी करणारा, संकटाच्या वेळी संघाला सावरून विजयाच्या दिशेने नेणारा आणि नेतृत्वाची उत्तम क्षमता असलेला खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. अजिंक्य रहाणे यांचा जन्म 6 जून 1988 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर, आत्ताचे अहिल्यानगर येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईतील डोंबिवली येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आवडीला प्रोत्साहन दिले आणि त्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले. वयाच्या लहानपणीच त्यांनी स्थानिक मैदानावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांचे प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची फलंदाजी अधिक परिपक्व झाली. मेहनत, सातत्य आणि शिस्त यांच्या बळावर त्यांनी मुंबईच्या क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले. मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळताना अजिंक्य रहाणे यांनी अनेक महत्त्वपूर्ण शतके झळकावली. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी मध्ये त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारतीय निवड समितीचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघात मर्यादित षटकांच्या सामन्यातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्येही आपले स्थान निश्चित केले. त्यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे परदेशातील वेगवान खेळपट्ट्यांवरही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे हे भारताच्या विश्वासार्ह मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक ठरले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या कठीण दौऱ्यांवर त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून भारतीय संघाला अनेक वेळा संकटातून बाहेर काढले. परदेशातील खेळपट्ट्यांवर खेळणे भारतीय फलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक असते. मात्र अजिंक्य रहाणे यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका येथे महत्त्वपूर्ण शतके झळकवून आपली क्षमता सिद्ध केली. सन 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली भारतात परतल्यानंतर अजिंक्य रहाणे यांच्याकडे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व आले. ॲडलेड कसोटीत झालेल्या पराभवानंतर संघाचे मनोबल खचले होते. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी मेलबर्न कसोटीत शानदार शतक झळकवले आणि भारताला विजय मिळवून दिला. त्यांच्या शांत नेतृत्वाखाली भारताने ब्रिस्बेन येथे ऐतिहासिक विजय मिळवून मालिका 2-1 जिंकली. हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानला जातो. अजिंक्य रहाणे यांचे नेतृत्व आक्रमक घोषणांपेक्षा शांत निर्णयांवर आधारित असते. ते प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेवतात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. त्यामुळे सहकारी खेळाडू त्यांचा आदर करतात. त्यांची फलंदाजी तंत्रशुद्ध आहे. सरळ बॅटने खेळणे, संयम राखणे, योग्य चेंडूवर चौकार मारणे आणि गरजेनुसार खेळाचा वेग बदलणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत. रहाणे हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहेत. विशेषतः स्लिपमध्ये त्यांनी अनेक अवघड झेल घेतले आहेत. त्यांची चपळाई आणि एकाग्रता उल्लेखनीय आहे. अजिंक्य रहाणे यांनी IPLमध्ये राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे, सुपर जायंट दिल्ली कॅपिटल्स, कलकत्ता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग सारख्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या शांत आणि प्रभावी फलंदाजीने अनेक सामने जिंकून दिले. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ उतार हे येतातच. काही काळ रहाणे यांचा फॉर्म घसरला आणि त्यांना भारतीय संघातून बाहेरही राहावे लागले. मात्र त्यांनी निराश न होता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत सुरू ठेवली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांनी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले. ही गोष्ट सिद्ध करते की चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश पुन्हा मिळवता येते. अजिंक्य रहाणे अत्यंत साधे, विनम्र आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्वाचे आहेत. प्रसिद्धी असूनही ते जमिनीवर राहतात. त्यांचा स्वभाव तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. रहाणे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. युवकांना खेळासाठी प्रोत्साहन देणे, फिटनेसचे महत्त्व सांगणे आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करणे यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या जीवनातून मेहनत, संयम, शिस्त आणि नम्रता यांचे महत्त्व शिकायला मिळते. संकटाच्या काळात शांत राहून योग्य निर्णय घेण्याची कला त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजिंक्य रहाणे यांचे नाव विश्वासार्ह कसोटी फलंदाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून कायम स्मरणात राहील. त्यांनी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अजिंक्य रहाणे
हे केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटू नाहीत, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि नम्रतेचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या शांत स्वभावाने, तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाजीने आणि प्रभावी नेतृत्वाने भारतीय क्रिकेटला अमूल्य योगदान दिले आहे. प्रत्येक तरुणाने त्यांच्या जीवनातून संघर्षावर मात करून यश मिळवण्याची प्रेरणा घ्यावी. अजिंक्य रहाणे यांचे व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थाने कर्तृत्व, संयम आणि देशप्रेम यांचे सुंदर उदाहरण आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन खेळाडू घेऊन. तोपर्यंत नमस्कार.